तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केलेला असेल आणि अर्जामध्ये जर काही चूक झालेली असेल किंवा चुकीचे डॉक्युमेंट जर अपलोड झालेले असतील, तर ते कसे दुरुस्त करायचे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता इथं नवीन अपडेट आलेली आहे. तर तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे. तेथून हे ॲप इथं अपडेट करायचं आहे. त्यानंतर ओपन केल्यानंतर आता तुम्ही जे केलेले अर्ज असतील, तर ते तुम्हाला इथं दिसतील. तर जो अर्ज चुकलेला आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आता ऑप्शन आलेले आहेत. इथं एडिटचं ऑप्शन आहे. त्यानंतर जर तुमचं व्हेरिफिकेशन राहिलेलं असेल, ओ-टी-पी, तर ते पण तुम्ही इथं करू शकता. तर एडिट करण्यासाठी तुम्हाला एडिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही इथं भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच इथं बदल करू शकता. त्यानंतर तुमचा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं दिसेल. तर त्यामध्ये जर काही तुम्हाला बदल करायचे असतील, तर ते तुम्ही इथून बदल करू शकता. त्यानंतर तुम्ही अपलोड केलेले जे डॉक्युमेंट आहेत, तर ते पण तुम्हाला इथं दिसतील. तर तुमची जी माहिती चुकलेली असेल, तर ती तुम्ही इथं दुरुस्त करून घ्यायची आहे. तर माझ्या अर्जामध्ये इथं चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे. तर मी इथं नवीन डॉक्युमेंट अपलोड करणार आहे. तर त्यासाठी जुन्या डॉक्युमेंटला इथं कट करायचं आहे. त्यानंतर नवीन डॉक्युमेंट इथं अपलोड करून घ्यायचं आहे गॅलरीमधून. तर आपले जे डॉक्युमेंट आहे ते इथं अपलोड झालेले आहे नवीन. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं टिक करायचं आहे एक्सेप्ट हमीपत्र. त्यानंतर माहिती अपडेट करा या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जी संपूर्ण माहिती आहे तर ती इथं दिसेल. तर इथं संपूर्ण माहिती तुम्ही बघून घ्यायची आहे. त्यानंतर अपलोड केलेले जे डॉक्युमेंट आहे तर ते तुम्हाला इथं अशा प्रकारे दिसतील. तर संपूर्ण माहिती इथं बघून घ्यायची आहे. माहिती जर बरोबर असेल तर इथं तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर थोडा वेळ इथं वेट करायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ-टी-पी येईल व्हेरिफिकेशनसाठी. तर तो ओ-टी-पी इथं टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तुमची जी माहिती आहे तर ती इथं अपडेट होईल आणि एडिट करण्याचा जो ऑप्शन आहे तर तुम्हाला इथं दिसणार नाही. तर तुम्ही एकदाच इथं अपडेट करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची जी माहिती आहे तर ती इथं दुरुस्त करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.